तर धावा होता येईल. तर एकंदरीत त्या सिच्युएशन बद्दल, खेळपट्टीबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आजच्या या ग्रुप मध्ये काय म्हणशील, कारण सर्व मातब्बर संघ या ग्रुप मध्ये आहेत आणि या ग्रुप मध्ये 4 मध्ये काय संदेश देशील? जेवढे चांगले हा जा कोपऱ्यात जाऊ दे, मयूरला जाऊ दे. काही कुठल्या गोष्टी आणि खेळण्यात एवढी मजा येते की एक चांगला संघ त्यांना हरवणं कसं आणि त्याच्यातून काही शिकणं हे महत्वाचं असतं. यस, चांगला संदेश दिला सिद्धू. विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. आणि हा होता सिद्धार्थ वारंग, आता झालेला मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण ठरेल? प्लेयर संघाचा प्रतीक ठरतोय पहिला पर्पल कॅपचा मानकरी. विनंती आहे प्रतीक की आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावरती आणि पर्पल कॅप घ्यायची आहे. ही कॅप फिरती असेल, ज्या खेळाडूचे विकेट जास्त असतील त्याच्या डोक्यावर ही कॅप या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. प्रतीक फ्रॉम प्लेयर्स पुन्हा एकदा विनंती करेल की आपण ही पर्पल कॅप देऊन प्रतीकला सन्मानित करायचं आहे. परतदा फणसे या ठिकाणी उपस्थित. विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. अजून एका स्पर्धेचं या ठिकाणी अनाउन्समेंट केलं जाणार आहे. 4 मार्च 2021 ते 7 मार्च 2021 मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. इकरा प्रीमियर लीग, श्री गणेश मित्र मंडळ आणि इकरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ती स्पर्धा असणार आहे. बरोबर आहे. वसई बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाजी शेख यांच्या हस्ते या स्पर्धेचं आयोजन होताना पाहायला मिळणार आहे. आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ती स्पर्धा असते. इम्तियाज शेख यांच्या ज्या प्रकारची सायबा प्रीमियर लीग त्याच प्रकारची ती स्पर्धा सुद्धा मार्च मध्ये दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावर्षी अजूनही वेगळं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न फैयाजी शेख यांच्या हस्ते केला जाणार आहे. तर आम्ही सुद्धा सर्व खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी, ती स्पर्धा पाहण्यासाठी आणि ती स्पर्धा अनुभवण्यासाठी. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. चालू असलेला मॅचचा आतापर्यंतचा लेखाजोखा आपल्या समोर येणार आहे. धावा धावत 6 पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि जीवदारी मावळी फुलपाडा हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परतदा फणसे यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 सीझन 3 च्या माध्यमातून. वेलकम सर, आपण आलात. या व्यासपीठाची शोभा वाढली. तसेच व्यासपीठात उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता इम्तियाज शेख, आकाश तुमच्या मागे आहेत परतदा फणसे आणि संपूर्ण वसई टीम. लॉसन कोरिया असतील, फैयाज शेख असतील, तेजस म्हात्रे असतील, हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आकाश किशोरदादा पाटील मायक्रोफोनवरती आपल्या समोर जोडले जाणार आहेत. किशोरदादा, काय सांगशील सध्याच्या स्थितीबद्दल? पहिल्या षटकात 6 धावा आल्या, बॉल टू रन्स पाहायला मिळत आहेत. हो, ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजी आखलेली आहे त्याप्रमाणे गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे आमचं. हॅलो 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 हा, येतोय आवाज? हा, येतोय ना. ज्याप्रमाणे आम्ही स्ट्रॅटेजी आखलेली आहे समोरच्या फळ त्याप्रमाणे आमची गोलंदाजी अतिशय चांगला प्रयत्न आहे. गोलंदाजी मार्कर पण एक सज्ज होत आहेत. हलक्या निवडला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते का, पण तो चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल किशोरदादा या मॅच मध्ये जीवदानी मावळी संघाला? 30 या धावसंख्ये आता धावा थांबवण्याचा प्रयत्न करू त्यांना आम्ही. मयूर बॉल थांबतो, डाय मारायची गरजच नाही, असंच थांबतोय बॉल. लगावले जात आहेत. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकाश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय.
पुन्हा एकदा उद्देशाच्या बाहेर पिच चेंडू मात्र त्या ठिकाणी चालेल आकाश. ऑफ साइडला मस्त. बॉल करत बॉल स्टॉप करत होता. अंगण स्टॉप करत होता. त्याला ढकला नव्हती ना त्याला. कारण ढकला बॉल. यस किशोर दादा मगाशी उमेश पाटील नव्हते आणि आता त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभताना पाहायला मिळते. काय सांगशील एकंदरीत तुझ्या या सर्व खेळाडूंबद्दल, जे सिनियर खेळाडू पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत? सिनियर खेळाडू आमचा एक भक्कम संघ म्हणून आहे त्याच्यावरती आणि त्यांच्यावरच आमचा विश्वास आहे. नक्कीच आपल्या सिनियर खेळाडूंवरती विश्वास दर्शवला जातोय. उमेश पाटील ना. मैदानाच्या आतल्या मैदानात ग्रेट ऑलराऊंडर, अप्रतिम दर्जाचा जुळा आणि तो मैदानाच्या आतमध्ये येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन गेले साईला या संघाच्या माध्यमातून मी पुढे जातो. दोन शॉटला दोन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये स्टेटला उमेश आहे पाहायला मिळत आहे. इकडे इकडे तिघं मागे राहा तुम्ही. या ठिकाणी आणि हीच झलक आहे अंडरआर्म क्रिकेटची, हेच प्रेम आहे या अंडरआर्म क्रिकेट विश्वाचं जे दिलेलं आहे संपूर्ण वसई तालुक्यातील प्रेक्षक वर्गाला. शाबास शाबास उमेश, मस्त मस्त. ऑन साइडला डावीच्या बाहेर वाईटच्या एक नवीन संकल्पना ऑन फील्ड मध्ये मायक्रोफोन आम्ही देतो आणि त्याच्यावर चर्चा सध्या त्यामध्ये आमच्या समोर या ठिकाणी किशोर पाटील जोडले गेलेले आहेत. काहीतरी नवीन करण्याचं मानस होता, नवीन नाविन्यता या ठिकाणी दाखवून दिली जाते सायबर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उमेश पाटील सज्ज होत आहेत. साईडला दोन क्षेत्ररक्षक फिरकावण्याचा प्रयत्न चेंडू स्ट्रेटच्या दिशेने जातोय त्या ठिकाणी. शाबास शाबास जातोय. अप्रतिम प्रयत्न आणि अफलातून टाकअप मयूर देशपांडे त्या ठिकाणी देत असताना बॅटवरती गेलेले पंच करण्याचा प्रयत्न चेंडू हलक्या हाताने खेळलेले आहेत. एक धाव येते. 20 धावा धावपगती मोजल्या जातात. चेंडूचा खेळ आमचे स्कोरर या ठिकाणी संतोष गावडे आम्हाला पुन्हा एकदा जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे डिजिटल टीम त्यामध्ये पाटील नेटवर्क नवलीवरून पाटील आणि आता या ठिकाणी काय घडलंय आणि आकाशच्या माध्यमातून हात सोडला पाहायला मिळतोय. धावांचा विचार करायचा झाला तर धावा धावपगती लगावल्या जात आहे. 24 शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सनी या मॅच मध्ये जनरेटर चालू राहिले. सनी आकाश काय करतो? बाउंड्री अडवायची आहे तुला. 25 धावा धावपगती लगावल्याच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज 25 नवीन फलंदाज प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवर येतात. मॅन फ्रॉम डोंगरपाडा. डोंगरपाड्यातील सर्व खेळाडू संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हीच खासियत आहे या संघाची. सर्व खेळाडू एकत्रित होऊन स्वतःच्या गावासाठी खेळत असतात. चांगल्या पद्धतीने डाव होणारा एक वेगळा जय समजला नाही आणि या ठिकाणी डॉट चेंड एक धाव येते डिक्लेअरच्या रूपाने. मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. ऋतिक पागी आणि जयेश बनसोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिशय चांगली दर्जेदार जोडी म्हणून या जोडीचं नाव घेतलं जातं. संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये वसई तालुक्याच्या मागील 2 वर्षाचा हंगाम सातत्याने गाजत असताना अंडर-25 क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, फॉर्मॅट मध्ये या खेळाडूंना आपण पाहतो. आपण पाहिलं तर टर्फचं फॉर्मॅट हे दोन्ही खेळाडू LLCच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले होते. आता मात्र सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू. चांगली फेकी उमेश पाटील आकाश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव येते. 29 धाव धावपगती लगावल्या तर 1-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पर्पल कॅप होल्डर आपण पाहिलं प्रतीक यांना, ऑरेंज कॅप होल्डर पाहिलं प्रशांत घर आणि आता 5 चेंडूचा खेळ आणि धावा धावपगती मोजल्या जात आहेत. 30
अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय घडले एका चेंडूवरती ऑन साइड आत घेऊन काढला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आपण पाहतोय चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलं गेलंय आणि धावा कधी लागल्या तर 31-32 धावांचं आव्हान असणार आहे सायला या संघासमोर. आपण जातो या ठिकाणी पुढच्या मॅच कडे, ज्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील दोन मातब्बर संघ तेजस 11 आणि दुर्गेश 11. दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टास्क बॉक्स मध्ये यायचंय. दुर्गेश 11 अर्नाळा आणि तेजस 11 दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. बेस्ट वर्सेस बेस्ट, अतिशय मोठी लढत मित्रांनो आपण या दोन्ही संघांना भेटताना पाहिलं होतं. वसईविरार प्रीमियर लीग 2021 या 2020 या स्पर्धेमध्ये मागील महिन्यामध्ये झालेली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ फायनल मध्ये भेटताना पाहायला मिळाले होते. 32 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी सायला या संघाला. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती आहे इम्तियाज भाई शेख यांना की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती की आपण सुद्धा टॉस का बॉस मध्ये यायचंय. हॅलो 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 ओके प्रशांत टॉस साठी यायचंय. दोन मातब्बर संघांमध्ये लढत असणार आहे. यापुढची लढत दुर्गेश आणि तेजस 11 या दोन संघांदरम्यान असणार आहे. सिंग या तेजस 11च्या माध्यमातून हेड आणि टेल असं कॉल करायचं. सूरज थोड़ा उधर ही रहे. सूरज भाई उसको छोड़ देना सर, उसको छोड़ के रहे, उसको छोड़ के रहे. धन्यवाद. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? जरा इकडे जाईल. पहिल्या सामन्यामध्ये एक अफलातून विन आलेली आहे. समोर मातब्बर संघ पुन्हा एकदा 30 वेळ आले. वसईविरार प्रीमियर लीग 2020 मध्ये फायनल मध्ये खेळला होता. कशा प्रकारचा दबाव आहे, कशा प्रकारची रणनीती असणार आहे? दीपक हळू दीपक द्यायला नाही पाहिजे. नीलू पहिला पकडून घ्या भाऊ. किशोरदा यस थँक्यू प्रशांत. तुला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. विमल सिंग नाणेफेकीचा कौल हरलेला आहे तरी सुद्धा दुर्गेश बॅटिंग तर चांगलीच आहे. खूप राहुल आहे कारण तू नाही तू बाहेर आहेस. हा बरोबर आहे. प्रयत्न करू की आम्ही कमीत कमी 35 ते 36 व 40 म्हणतात बॉलिंग. आकाश कमाना विजय तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि त्यानंतर जर बघायचं झालं साहेबांचं मैदान आहे. आउटफील्ड सुद्धा पाहायला मिळते, विकेट सुद्धा पाहायला मिळते. तर या सर्व आयोजनाबद्दल काय म्हणशील? बॉलिंग यार हो लवली यार बहुत बढ़िया अच्छा लग रहे हो. बरोबर है. एक बॉल आउट करने का शाबाश यार. फील्डिंग करो. यस थँक्यू विमान. तुला या मॅच साठी शुभेच्छा. तुला आणि तुझ्या संघाला सुद्धा. तर नाणेफेकीचा कौल यावेळी जिंकलेला आहे दुर्गेश अर्नाळा. प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारत असताना क्षेत्ररक्षणासाठी थांबून टाक. यस कमेंट्री बॉक्स समाधान काय. धन्यवाद. बरं बॉलिंग यार बाबू लवली यार. शाबाश यार शाबाश शाबाश यार बहुत बढ़िया. करते रहो फील्डिंग करो सब लोग. घुस के खेलो. ध्यान दे त्यासाठी. यस जॉन्टी सर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. मायक्रो ध्यान द्या. आता नाही गेला पाहिजे. फाईट वाला दीपक आरामशा. बहुत बढ़िया यार लवली यार. बस सूरज भाई रुका नाही. 32 धावांचं आव्हान आहे पहिल्या षटकामध्ये. नक्कीच धावा आल्या तर त्यानंतर दीपक गोलंदाजी करतोय.
कसं फील करतोस या मॅच मध्ये? नक्कीच हा स्कोर होऊ शकतो, एवढ्या काही मोठी गोष्ट नाही, पण आम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. बाश आकाश दुसके खेलो शाबाश बहुत बढ़िया यार. आमच्या क्षेत्ररक्षणामध्ये बरेच धार धरलेली आहे खेळाडूंनी आणि नक्कीच आम्ही ही मॅच जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. हा स्कोर होण्यासारखा आहे. पहिल्या मॅचच्या टायमाला शेवटला चांगला गेम झाला होता आणि काय खेळाडू हे काय टाइम आहे ना. थँक्यू सर. आराम से आकाश, घाई नको, घाई मत करो, आराम से. येस आकाश, कम्फर्टेबल आहेस? येस आकाश, कम्फर्टेबल आहे? पाच धावा धावांमध्ये लगावल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. हा खेळाडू खूप महत्वाचा असेल. बहुत बॉलिंग आहे यार, बढिया. ही खूप महत्वाची दरम्यान मागच्या सामन्यामध्ये खूप बारा फलंदाजी केली होती. बॉलिंग मार रहा है, थोड़ा ध्यान दो अपने पूरा. येस जॉन्टी या संदर्भात काय सांगेल? सायबर क्रिकेटला नेहमीच काहीतरी नवीन करते आणि ऑन फील्ड मायक्रोफोन वरती बोलण्याची संधी मिळते. कसं वाटतंय? IPL सारखं फील करलेस का? नक्कीच या सर्व स्पर्धाबद्दल असं चांगलं वाटतं. नियोजन अतिशय चांगलं आहे आणि आता आम्ही सध्या गेम मध्ये हे करतोय, तर नक्कीच आम्ही सर तुमच्याशी अजून चांगलं बोलू. शाबाश यार, कोण आहे? शाबाश यार, बहुत बढ़िया, आराम से बॉलिंग यार. दीपक एन्जॉय करतोय का ही मॅच? नक्कीच यार, एन्जॉय करायलाच पाहिजे, कारण एन्जॉय हा लाईफचा एक प्रश्न आहे आणि एन्जॉय केलाच पाहिजे खेळाडूंनी. नक्कीच चांगला स्पर्धा चालू आहे. स्कोर किती झाला सर? हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो ओके. आहे तोपर्यंत या सामन्याचं चित्र काही होऊ शकतं आणि कसं पाहायला मिळतं काही आपण पाहणार आहोत. पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. एका बाजूला दीपक आहे ऑन साइडला, दुसऱ्या बाजूला आकाश. शाबाश दीपक, जरासा पिक्चर हो और घुस के खेलो. गोलंदाजी मार्क येताना पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज. बॉलिंग होल्ड, शाबाश, लागला चेंडू त्या ठिकाणी जातोय. लागला अंपायर प्लीज, लागला बॉल, लागला पायाला बॉल. पेट्रोल लागला, विचार ना पायाला लागला. अंपायर चला जॉन्टी पोझिशन्स घ्या. रिगू आहे का सर? रनआउटचा रिव्ह्यू. ओके थँक्यू सर. नो प्रॉब्लेम. वाईटचा इशारा शाबाश, गेम मध्ये खेळा चालेल. हे बरोबर आहे बॉल. लक्ष ठेवा आकाश, ध्यान दे. ओंकार 11 झाले का? 12-11 मध्ये. शाबाश, ध्यान दे बाबू. बॉलिंग यार, मारो इसके, बरोबर है, ऐसे मारो अंदर बॉल. शाबाश सर, बॉलिंग मारने दो उसको सामने. शाबाश यार, लवली. बस यार, बहुत बढ़िया. शाबाश यार, धावा काउंट झाला, बरोबर आहे. 1 नंबर लागतो भाऊ. दीपक लक्ष देवा, शॉर्टला धपकन येईल बॉल, वाकून राहा. ये बाबू चल जमा कर. शाबाश यार बाबा, शाबाश. बॉलिंग है ओमकार, चलेगा, नो प्रॉब्लम. बरोबर डाल रहा है तू, अच्छा डाल रहा है. शाबाश, बरोबर है, हो रहा है फील्डिंग. ए ध्यान द्या, लेगला पट्टा फिरवेल. निलो
फाइट जमा शाबाश बॉलिंग यार शाबाश लवली हो रहा है ओमकार फील्डिंग हो रहा है आराम से डालो कुछ प्रॉब्लम नहीं है चलेगा बरोबर ना ओमकार शाबाश बॉलिंग यार लवली दीपक जरा पाचशे लाईन बघा अप्पू 8 चेंडूवर 20 धावांची गरज पुन्हा एकदा ओंकार सज्जता समोर असतात आकाश करत सुरुवातीच्या चेंडूवर स्ट्राइक आउट ओंकार नहीं बहुत आकाश ओंकार 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 17-16 मैच है एक बॉल 16 रनिंग पॉइंट दीपक जरा पाठी फॉर दिस मॅच हा बस पहिला वाईट त्यानंतर एक डॉट गेला दोन डॉट गेले वाईट प्लस आहे वाईट प्लस नंतर डॉट नंतर एक नंतर विकेट नंतर 4 वाईट प्लस 2 रन आले त्यानंतर डॉट आला त्यानंतर 1 रन आला नंतर विकेट आला नंतर चौकार आला 7च आले पहिल्या ओव्हरला 4च होते 11 बनले शाबास बरोबर आहे 6 खेळ तू बरोबर आहे खेळ गाई करू नको ओंकार 7 रन आले लक्ष दे दीपू शाबास यार चक्ररक्षक बस दीपक क्या बात है लवली यार बस यार 6 चेंडू 16 दीपक क्या बात है यार लवली शाबास 4 चौका मारना 4 आडून घ्या बॉल 4 बॉल आडून घ्या 4 बॉल पूर्ण 4 बॉल टाकून घ्या बाबा शाबास ध्यान कॉर्नर में ध्यान दो घूम के मारेगा पकड़ेंगे उसको तो त्याने टीव्हीची स्क्रीन ऑन करावी चालेल 2 बॉल काढून घे 2 बॉल सिंगल जाऊन दे आडवा ए हा राइट हैंड है ए थोड़ा सामने सोड ना राइट हैंड है थोड़ा सामने सोड राइट हैंड वाला पकडेगा तू हमें राइट हँडला येऊन दे राइट हँडला येईल हात बॉल जरा तिकडचा लेफ्ट साईडला नाही येणार हातात नाही ना लेफ्ट साईडला रे बरोबर आहे शाबाशा काढून घे बाबा मा का डेली झाला शाबाश बस एक बॉल काढायचा बाबा एक बॉल काढायचा म्हणून मॅचिंग लक्ष कॉर्नर शाबाशा बहुत बढ़िया सूरज भाई एक फेल डालो एक बॉल हाँ माँ डालो ना लंबा खींच के मारो उसको खींच के डालो बरोबर डाल रहा है ध्यान दे बाबू चेंडूवर 3 चौकारांची गरज बाहर मारेगा शाबाश गेला त्या ठिकाणी बॉलिंग जो बहुत बढ़िया जो मारने जिंकता डालून दे मारने दे उसको बस बॉलिंग है दे लवली यार चलो 2 बॉल निकाल लो ध्यान दो घुस के खेलो डालो भाई बाहर डालो मारने दो उसको बैट से जीत गए अपन 2 बॉल दे दो शाबाश यार जयो हाँ शाबाश यार जयो क्या बात है लवली यार शाबाश बहुत बढ़िया एक बॉल है लास्ट बॉल है 1-10 चाहिए शाबाश यार बहुत बढ़िया जयो कम ऑन फाइट एक चेंडूवर 10 धावांची गरज मोठा फटका मारण्यापर्यंत साईडला आणि चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी सीमाच्या बाहेर